विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रथम सत्र परीक्षा जो 80 गुणांचा आपण पेपर घेणार आहोत, या पेपरच्या आराखड्यावरती चर्चा करणार आहोत। नक्की हा 80 गुणाचा पेपर असेल कसा, तो एकदा तुमच्या लक्षात आला की त्या आराखड्यानुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला अभ्यासाला एक दिशा मिळू शकते आणि मग आपल्यासमोर कसलाही पेपर आला किंवा कोणत्याही प्रकारचा जरी आपल्याला प्रश्न विचारला तर तो सोडवणं हा अतिशय सोपं होऊ शकतं। मी इथं जो तुमच्यासमोर आराखडा दिला आहे त्या आराखड्याचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा, म्हणजे कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागू शकतो। 80 गुणांचा पेपर हा साधारण 3 तासामध्ये आपल्याला सोडवायचा आहे। 3 तासामध्ये तो पेपर सोडवत असताना प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला वेळेचं नियोजन करावं लागतं। ते जर वेळेचं नियोजन चांगल्या प्रकारचं जर असेल तर आपली तिथे धावपळ होत नाही आणि पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येऊ शकतो, त्याचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं। ते एकूण 5 विभाग असतील। विभाग 1 हा पूर्णतः गद्यावरती अवलंबून असेल, विभाग 2 पद्य विभागवरती अवलंबून असेल, विभाग 3 स्थूल वाचनवरती अवलंबून आहे, विभाग 4 भाषा अभ्यास की ज्याच्यामध्ये व्याकरणावरती आधारित असणारे प्रश्न आपल्याला विचारले जातील, आणि विभाग 5 हा उपयोजित लेखनावरती आधारित असणारा विभाग आहे। म्हणजे एकूण 5 विभागावरती आधारित असणारा हा असला आपला 80 गुणांचा पेपर। त्याचं इथं अतिशय चांगल्या पद्धतीने मी इथं मांडणी केलीत, म्हणजे बघितलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं की नक्की आपल्याला कुठला प्रश्न कुठं आणि कसा विचारला जाणार आहे आणि त्याला मार्कांचं स्वरूप कसं आहे। आता विभाग 1 मध्ये पहिले 2 उतारे जे असतील ते पठित उतारे आहेत। पठित उतारे कृती 1अ हा पठित उतार्याचा भाग आहे की हा उतारा 6 गुणांसाठी असेल। याच्यावरती 3 प्रश्न आहेत, एक आकृतिबंध पूर्ण करा, दुसरा तसाच आहे, तिसरा स्वमतासाठी। पाठच्या परीक्षेच्या वेळीही तुम्हाला मी सांगितलं की स्वमत म्हणजे तुमचं मत आहे, परंतु तुमचं मत मांडत असताना विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला अनुसरून तुमचं मत असायला हवं, म्हणजे मग आपल्याला तिथं मार्क्स मिळू शकतात। 2 मार्कांसाठी स्वमत आहे। जर ऱ्हस्व दीर्घ तुम्ही चुका केल्या नाहीत, व्याकरणिक ज्या काही चुका आहेत असतील त्या चुका जर तुम्ही केल्या नाहीत तर, आणि तुमचं लेखनाची पद्धत जर सुरेख असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात। कृती ब ही सुद्धा पठित उतार्यावरतीच आधारलेली आहे। याच्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा, पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी, कोणते लिहा, म्हणजे त्या उतार्यामध्ये तशा प्रकारचे सहसंबंध येऊ शकतात, उतार्यामध्ये तशा प्रकारचा थोडासा संदर्भ येऊ शकतो, अशा अनुषंगाने काही प्रश्न असतील 1 गुणांसाठी आहे। प्रत्यय लिहा 1 गुणांसाठी असू शकतो, स्वमत 2 गुणांसाठी असू शकतो। इथं बदल होऊ शकतात, प्रश्न प्रकारामध्ये बदल होऊ शकतात, परंतु मार्क बदलणार नाहीत। या प्रकारे असा पेपर आपला असू शकतो। तिसरा उतारा आहे तो म्हणजे अपठित उतारा। अपठित उतारा म्हणजे पुस्तकाबाहेरचा उतारा आहे, जो तुम्ही वाचलेला नाहीत। पहिल्यांदाच पेपर तुमच्या हातात जेव्हा येईल तेव्हा तो तुम्ही वाचणार आहात, त्यामुळे तो यापूर्वी कधी तुमच्या वाचनात नाही, म्हणून त्याला अपठित उतारा म्हटलंय। या अपठित उतार्यावरती सुद्धा पठित उतार्यावरती जसे प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्न इथं अपठितवरती सुद्धा विचारले जातात। त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न आहेत, आकृतिबंध पूर्ण करा 2 मार्कांसाठी आहे, पुन्हा दुसरा तसाच प्रश्न आहे, तिसरा स्वमतासाठीच असणार। म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की 3ही उतार्यामध्ये जो शेवटचा प्रश्न आहे तो स्वमतासाठी आहे, तो 2-2 गुणांसाठी आहे। इथं स्वमताचा प्रश्न काहीही झालं तरी सोडायचा नाही, तो लिहायचाच। विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला जे माहीत आहे, तुम्ही जे लिहू शकता, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही तिथं मांडायचं आहे, तुम्ही ते लिहायचं आहे। फक्त लिहिताना व्याकरणिक चुका, ऱ्हस्व दीर्घ जोडाक्षर या संदर्भातल्या ज्या चुका आहेत त्या चुका होणार नाहीत, खाडाखोड होणार नाहीत, याची काळजी घ्या। म्हणजे तुम्ही जे काही लिहिलं असेल, प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही लिहिलं असेल त्याला धरून किंवा त्याचं नीटसं वाचन करून तुम्ही जे लिहिलं असेल
ते योग्य आहे की अयोग्य आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार तिथं गुणदान केलं जाईल. विभाग क्रमांक 2 पद्य विभाग आहे. याच्यात पहिली कविता कृती अ कवितेवरती आधारित असणारा, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक कविता तिथं तुम्हाला दिली जाईल. ती कविता तुमच्या वाचनातलीच असणार आहे. आता तुम्ही पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल की पहिल्या सत्रापर्यंत जे आपले 2 विभाग झाले, या 2 विभागामध्ये अशा किती कविता आहेत आपल्याला? अभंगवाणीचा विचार करता, संतवाणीचा विचार करता 2. त्याच्यानंतर या झोपडीत माझ्या तिसरी कविता म्हणजे 3 नंबर 3 कविता, आणि मी वाचतोय 4 कविता, म्हणजे एकूण 4 कविता आहेत. या 4 कवितेपैकी कोणती तरी एक कविता तिथं विचारली जाईल. त्याला अनुसरून इथं प्रश्न असतील. कोष्टक पूर्ण करा 2 गुणांसाठी, आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी, काव्य सौंदर्य स्पष्ट करा 2 गुणांसाठी. काव्य सौंदर्य स्पष्ट करा असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याच कवितेतल्या कोणत्याही 4 ओळी 2 ओळी अशा स्वतंत्र काढल्या जातात आणि त्याचं काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे. मागे घटक चाचणीला सुद्धा काव्य सौंदर्याच्या संदर्भामध्ये मी प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, तुम्ही तो लिहिलाय, तुम्हाला कसा लिहायचा आहे ते माहिती आहे. आपण स्वतंत्र एक व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहोत की ज्यामध्ये काव्य सौंदर्य कसं असायला हवं किंवा रसग्रहण कसं असायला हवं याबाबतची माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. म्हणजे 6 गुणांसाठी हा पहिला प्रश्न कृती अ पद्य विभागमध्ये आपण बघितला. पुन्हा कृती आ पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेचे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. इथं विभाग 1 आणि विभाग 2 मधील सर्व कविता काळजीपूर्वक तुम्ही जर वाचल्यात, मी मागास जसं म्हटलं तर एकूण 4 कविता आहेत. संतवाणीमध्ये 2 आणि पुढच्या 2 अशा 4 कवितांचा जर काळजीपूर्वक अभ्यास केला तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती सोडवता येऊ शकते. 4 गुणांसाठीचा प्रश्न असेल काय काय येऊ शकतं, तर त्या कवितेचे लेखक कोण आहेत किंवा कवी कोण आहेत, कुठल्या पुस्तकातून ती कविता घेतली, त्या कवितेतून तयार होणारा रस कोणता, त्या कवितेतून तयार होणारा भाव कोणता, ती कविता तुम्हाला का आवडली, ती कविता तुम्हाला का आवडली नाही, अशा प्रकारचे संदर्भ तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतील किंवा अशा संदर्भाला धरून प्रश्न विचारले जाऊ शकतील. एका मार्काला 1 असे 4 प्रश्न विचारले जाऊ शकतील. 4 गुणांसाठी ती कृती असेल. त्यातला दुसरा भाग आहे की खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. रसग्रहण करा असा जेव्हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तेव्हाही त्यातल्या काव्यपंक्ती या पुस्तकात असणाऱ्या 4 कवितांमधल्या कुठल्या तरी ओळी असणार आहेत आणि त्याचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करताना सुद्धा ते 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रसग्रहण करायचं असतं. म्हणजे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अशा या 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला रसग्रहण करायचं असतं. मी मागास जसं म्हटलं तसं की रसग्रहण आणि काव्य सौंदर्य या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ तुमच्याकरिता मी तयार करून पाठवेन की जेणेकरून ते कसं लिहायचं हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. त्यासाठी 4 मार्क्स आपल्याला असतील. म्हणजे काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य याच्याकरिता 1 मार्कवरती, आशय सौंदर्याला 2 मार्क्स असतील किंवा भाषिक वैशिष्ट्ये 1 मार्क, असा मार्कांचा विभागणी कशी असेल हे नंतरच्या काळामध्ये तुम्हाला कळेलच. परंतु एकूण 4 गुणांसाठीचा असणारा आपला तो प्रश्न असेल. तिसरा विभाग आहे तो पूर्णपणे स्थूल वाचनाचा आहे. स्थूल वाचन आपल्याला 2 आहेत. एक हास्यचित्रातली मुलं आणि दुसरं इंग्लंडचा हिवाळा. या 2 स्थूल वाचनावरती आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. या 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील. याच्याकरिता 4 गुण असतील. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असे तिथं गुण विभागणी असेल. विभाग 4 भाषा अभ्यास आहे. या विभाग 4चे सुद्धा 2 भाग पडतात. म्हणजे व्याकरण घटकावर आधारित असणारी कृती हा एक भाग आणि स्वाध्यायावर आधारित असणारी कृती हा एक भाग. पहिला त्याच्यातला विभाग आहे विभाग 4 मधला कृती 4 अ व्याकरण घटकावर आधारित कृती. इथं तुम्ही काय करणार आहात तर पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा. मी कंसात त्यासाठी अलंकार दिला. इथं विचारला जाणारा प्रश्न हा अलंकारावरती आधारित असेल. त्यामुळे जे अलंकाराचे 4 प्रकार आपण बघितले त्याचं वाचन तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे. काळजीपूर्वक वाचन व्हायला हवं. त्यामध्ये उपमेय काय, उपमान काय आहे या संकल्पनेला धरून तुम्ही जर अभ्यास केलात तर तुम्हाला त्या चौकटी चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतील. 2 मार्कांसाठी अलंकार असेल. पुढे खाली दिलेले उदाहरण वाचावं, त्यातील रसांची नावे लिहा.
नवरसाचा स्वतंत्र एक व्हिडिओ तुमच्याकरिता मी तो पाठवलेला होता. पुन्हा समजून घ्या कोणता रस कशा पद्धतीने तयार होतो, मग ते काव्य कशा प्रकारचं असायला हवं हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तसं इथं 4 उदाहरण स्वतंत्र दिली जातील. प्रत्येक उदाहरण 1 गुणांसाठी असेल. आपल्याला ते वाचायचं आहे आणि केवळ पुढे त्याची जी चौकट असेल त्या चौकटीमध्ये आपल्याला त्यातून तयार होणारा जो रस आहे तो रस तिथं लिहायचा असेल. तिसरं आहे विशेषणाच्या संदर्भामध्ये. हा इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही जो शब्दांच्या जाती अभ्यासलेल्या होत्या त्यामध्ये विशेषण ही एक जात अभ्यासलेलीच आहेत. या विशेषणाचा तुमचा अभ्यास किंवा व्याकरणाचा अभ्यास मागच्या इयत्तांमध्ये तुम्ही कसा आणि कितपत केलात हे तपासण्याकरिता म्हणून या प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी तिथे दिलेला आहे. यातला आ विभाग 4 मधला भाषा सौंदर्यातला स्वाध्यायावर आधारित कृती आहे. यामध्ये शब्दसंपत्ती बघितली जाईल, वाक्प्रचार आहेत, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला तिथं लिहायचे असतील. म्हणजे साधारण 7 गुणांसाठी स्वाध्यायावरती आधारित असणारी कृती आहे आणि व्याकरण घटकावर आधारित असणारी कृती ही 7 गुणांसाठी. असा 14 गुणांचा आपला हा भाषा अभ्यास हा विभाग असेल. इथे शब्दसंपत्ती जे म्हटलंय ना, शब्दसंपत्तीमध्ये एक असा एक अर्थी आपल्याला शब्द लिहायचा असतो किंवा जसं देवावरती देवाला न मानणारा तो नास्तिक. काही प्रश्न तिथं तुम्हाला विचारले जातील. वाक्प्रचार तुम्ही यापूर्वीच्या काळामध्ये तसंच यावर्षी सुद्धा पाठाच्या खाली असणारे वाक्प्रचारांचा अभ्यास तुम्ही केला असाल. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे, हा प्रश्न तुम्हाला परिचित आहे. विरुद्धार्थी शब्द हेही तुम्हाला परिचितच आहेत. शेवटचा विभाग आहे विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन. यामध्ये कृती 5 पत्रलेखन 5 गुणांसाठी. पत्रलेखनाचे 2 प्रकार मी तुम्हाला 3 प्रकार शिकवलेत. औपचारिक अनौपचारिक हे 2 मुख्य असतानाही त्याच्यात मागणीपत्र, विनंतीपत्र, तक्रारपत्र आणि स्वपरिचयपत्र अशा प्रकारच्या पत्रांच्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला दिलीत. कार्यालयीन पत्र आणि घरगुती कौटुंबिक पत्र हे 2 मुख्य प्रकार तुम्ही लक्षात घेतलेत की त्याचं पुन्हा एकदा वाचन करा. ते व्हिडिओ जर असतील तर ते बघा, म्हणजे मग ते पत्र कसं लिहायचं, दिनांक कुठं लिहायची, पत्ता कुठं लिहायचा, पत्राचा शेवट कसा असायला हवा, पत्राची मांडणी कशी करायला हवी हे एकदा तुमच्या लक्षात आलं की ते लिहिणं अतिशय सोपं होऊ शकतं. बोलीभाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला 2 बोलीभाषा आहेत, एक कातकरी बोलीभाषा आणि एक पावरी बोलीभाषा. या 2 बोलीभाषांचा तुम्ही प्रमाणित जे उतारे आहेत, मराठी भाषेमध्ये प्रमाणित केलेले जे उतारे आहेत ते उतारे वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथं प्रश्न विचारताना 2 प्रकारे विचारले जातात. एक बोलीभाषावरती दिली जाते आणि त्याच्यावरती आधारित असणारे प्रश्न खाली असू शकतात, किंवा दुसरा प्रकार असा आहे की बोलीभाषेचा तो उतारा तुम्हाला दिला जातो आणि तो मराठी भाषेमध्ये आपल्याला प्रमाणित करून तिथं लिहायचा असतो. त्यामुळे जसाच्या तसा पुस्तकामध्ये आहे तसाच्या तसा तुम्ही त्याचं वाचन करा, तसंच्या तसं तो लिहून काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तो लिहिणं सोपं होऊन जाईल. कातकरी बोलीभाषा आणि पावरी बोलीभाषा दोन्ही बोलीभाषा करा, म्हणजे त्यातला कुठलाही आपल्याला प्रश्न विचारला तर तो लिहिता यायला हवा. प्रश्न क्रमांक 5A कथालेखन आहे पहिला 6 गुणांसाठी. याला किंवा संवाद लेखन आहे 6 गुणांसाठीचा. आणि तिसरा जाहिरात लेखन. काय होतं काही वेळा, आता इथे मी कथालेखनला किंवा संवाद लेखन दिले. काही वेळा असं होतं की प्रश्न क्रमांक 5A 3 कृती आपल्याला दिलेल्या असतात, या 3 पैकी 2 कोणतेही सोडवायचे असतात. पण आराखड्याचं स्वरूप तुमच्यासमोर मांडत असताना मी कथालेखनला किंवा संवाद लेखन दिले, त्यामुळे कथा कशी लिहायची हेही तुमच्यापर्यंत मी स्पष्ट करून सांगितलंय, संवाद कसा असायला हवा हेही सांगितले. तुम्हाला जे सोपं वाटेल, तुम्हाला जे लिहिण्याची इच्छा होईल किंवा तुम्ही ज्याचा अभ्यास केला आहात ते तुम्ही लिहू शकता. 6 गुणांसाठीचा जो प्रश्न आहे. 2 नंबरचं त्याच्यातली कृती आहे ती जाहिरात लेखनाकरिता, याला पर्याय नाही, हा तुम्ही जसा तसा लिहू शकता. प्रश्न क्रमांक 5E लेखन कौशल्याचा, की ज्यामध्ये निबंध लेखनावरती आधारित असणारा हा 8 गुणांचा प्रश्न आहे. यामध्ये प्रसंग लेखन आणि आत्मकथन हे 2 प्रकार आहेत. दोन्ही प्रकारांना किंवा आहे, त्यामुळे या प्रसंग लेखन किंवा आत्मकथन या दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता. 8 गुणांसाठीचा असणारा हा प्रश्न आहे. मांडताना लिहिताना अतिशय व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक जर तुम्ही लिहिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने
गुण मिळू शकतात आणि आपलं जे लिहिलं आहे त्याचा प्रभाव हा पेपर तपासणाऱ्यांच्यावरती सुद्धा पडताना दिसतो. त्यामुळे पेपर लिहिताना काही महत्त्वाची ज्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की ज्यामध्ये पेपरमध्ये खाडाखोड होणार नाही, ऱ्हस्व दीर्घ चुकणार नाही किंवा आणखी आपण एक असं वेगळ्या पद्धतीने कुठल्याही मांडण्याचा प्रयत्न करणार नाहीत की जेणेकरून आपलं तिथं प्रभाव पडत असताना तो चुकीचा होऊ शकेल आणि मग आपले तिथे गुण कट होतील, असा थोडासा विचार होणार नाही. या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे आज मी 80 गुणांचा पेपर कसा असेल या संदर्भातला तुमच्यासमोर मांडणी केली. अर्थात हे सामाईसाठीच आहे. पुढच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या संदर्भामध्ये जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा या संदर्भातलं तुम्हाला आणखी वेगळ्या स्वरूपाचं मार्गदर्शन केलं जाईल. पण सामाई परीक्षेचा पेपर कसा असेल हा पेपर तुमच्यासमोर मांडत असताना इयत्ता 10वीला डोळ्यासमोर ठेवून पेपर स्वरूप तयार केले, तसा आराखडा तयार केला. त्यामुळे आत्तापासूनच आपण तयारी करणार आहोत, ती 10वीची तयार करणार आहोत. ठीक आहे. जर हा आराखडा बघूनही जर कुणाच्या लक्षात आला नाही की नक्की आराखडा कसा असेल, नक्की पेपर कसा असेल, तर तुम्ही वैयक्तिक मला संपर्क करू शकता. मी तुम्हाला त्याबाबतचं मार्गदर्शन करेल. ठीक आहे. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.